नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे मंत्रा आर.डी. सर्व्हिस संदर्भातील. आपल्याकडे प्रत्येकाकडे सध्या स्थितीला मंत्रा L1 जे काही मंत्रा MFS 110 हे डिव्हाइस आहे फिंगरप्रिंट घेण्यासाठी प्रत्येकाकडेच असतं आणि त्याच्यामधील जे काही आर.डी. सर्व्हिसचा नेमका तुम्हाला प्रॉब्लेम येत असतो त्या संदर्भातील महत्त्वाच्या दोन गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. त्याचं सोल्युशन काय आहे ते सुद्धा सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. स्टेप बाय स्टेप तुम्हाला संपूर्ण कोणतं सॉफ्टवेअर कुठून घ्यायचं आणि तुमची आर.डी. सर्व्हिस कशा पद्धतीने ॲक्टिवेट करायची तेही फुकटमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. आपण आता काम करत आहोत. काम करत असताना डिव्हाइस अटॅच झाल्याच्या नंतर पाहू शकता की एरर 1001 प्लीज अपडेट युअर आर.डी. सर्व्हिस टू लेटेस्ट व्हर्जन 1.5.1 फॉर एनी असिस्टंट कॉन्टॅक्ट सर्व्हिस असं दाखवलेलं आहे. आता त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, सर्वप्रथम तुम्ही काय करता की आर.डी. सर्व्हिस मंत्रावरती जाता, डायरेक्टली आर.डी. ॲक्टिवेशन सर्व्हिसवरती क्लिक करता. त्यानंतर क्लिक केल्यावर इथे तुमचं डिव्हाइस वगैरे तुम्ही डायरेक्टली निवडलं, MS आर.डी. सर्व्हिस वगैरे निवडलं तुम्ही मंत्राची. ते निवडल्याबरोबर तुमच्यासमोर काय येतं की तुम्हाला डायरेक्टली इथं किंमत प्राइस 499 वगैरे दाखवलं जातं. ते न करता तुम्हाला त्याच्यासाठी काय करायचं, इथं स्टँडर्ड प्रोटेक्शन सहित तुम्हाला घ्यायचं झालं त्याच्यामध्ये तर 599 दाखवली जाते आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोटेक्शन घ्यायचं असेल तर 699 म्हणजे 700 रुपये असं दिले जातात. डायरेक्टली तुम्ही तिथं करून घेता पे नाववरती करून. परंतु इथे तुम्हाला फुकट पैसे घालायची गरज नाहीये. त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, तर डायरेक्टली गुगलवरती जावा. गुगलवरती मंत्रा MFS 1010 असं टाकायचं आहे. टाकल्यावर इथे दोन तुम्हाला दाखवल्या जातील, मंत्रा वेअर बायोमेट्रिक प्रोटेक्शन आणि पहिलं जे आहे ते सोडून द्या. खाली डिव्हाइस आर.डी. सर्व्हिस SDK मॅन्युअल अँड रिलीज नोट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. त्याचे कुकीज वगैरे ॲक्सेप्ट करा. कुकीज वगैरे ॲक्सेप्ट केल्याच्या नंतर परत तुमच्या समोर इकडं जे काही थोडंसं लोड घेऊ द्या आणि घेतल्याच्या नंतर तुमच्या समोर परत एक पेज येईल. तिथं सपोर्ट आहे, सपोर्टवर क्लिक करा. डाउनलोड टेक्निकल जे काही रिसोर्सेस आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यावर परत कुकीज दाखवलं जाईल, ते ॲक्सेप्ट वगैरे करून घ्या, त्याच्यानं काही प्रॉब्लेम होणार नाही. त्यानंतर इथं असं आल्यावर थोडंसं खाली स्क्रोल डाऊन करा आणि MFS 110 L1 असं दाखवलं जाईल. त्यानंतर इथं डॉक्युमेंट ड्रायव्हर आर.डी. सर्व्हिस आहे. आर.डी. सर्व्हिसमध्ये इथं पाहू शकता की MFS 110 अँड्रॉइड आर.डी. सर्व्हिस आहे. त्यानंतर MFS विंडोज आर.डी. सर्व्हिस लिंक 2 आहे, लिंक 3 आहे आणि लिंक जी असेल ती नॉर्मल लिंक आहे. या तिन्हीपैकी तुम्ही कोणतंही एक डाउनलोड करून घेऊ शकता तुम्हाला लॅपटॉपला पाहिजे असेल तर, आणि मोबाईलवर पाहिजे असेल तर अँड्रॉइड करा. व्हर्जन पाहू शकता 1.5.1 जे एरर दाखवत होतं तेच व्हर्जन आपल्याला इथून डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोडवरती आपण आता क्लिक करणार आहोत. डाउनलोडवरती क्लिक केल्याच्या नंतर हे तुम्हाला इथं आय एम नॉट अ रोबोट दाखवलं जाईल, त्यावरती क्लिक करा. सबमिट करून घ्यायचं आहे. सबमिट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर जे काही डाउनलोड फाईल आहे ते डाउनलोड करण्यासाठी पुढे इंस्ट्रक्शन दाखवल्या जातील. इथं डाउनलोडवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. डाउनलोडवरती परत क्लिक करा आणि कन्फर्म डाउनलोडवरती परत तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला जे काही मालवेअर वगैरे दाखवले जातील असं. पण त्याच्यामुळे डाउनलोड एनीवेवरती तुम्ही क्लिक करून घेऊ शकता. 1.5.1 हेच व्हर्जन आहे. त्यावरती क्लिक केल्यावर तुमचं हे डाउनलोड पाहू शकता की तुम्ही स्क्रीनवर इकडं जे काही तुमच्या उजव्या बाजूला आहे डाउनलोड सुरू झालेलं आहे. डाउनलोड झाल्याच्या नंतर फोल्डरवरती क्लिक करा आणि त्या फोल्डरमध्ये जाऊन तुम्हाला इथं तुमचे पाहू शकता की मंत्राचं जे काही आलेलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्यावर जे काही सिस्टीममध्ये पहिलं आहे ते अनइन्स्टॉल करायला सांगितलं जाईल, ते अनइन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि परत नंतर हे तुम्हाला नवीन इन्स्टॉल करायला सांगितलं जाईल. हे इन्स्टॉल आपल्याला आता करून घ्यायचं आहे. इन्स्टॉलवर क्लिक केल्याच्या नंतर इथं पाहू शकता की पहिल्याचं जे काही इन्स्टॉलवरती नेक्स्ट दाखवलं जाईल, परत तुम्हाला तिथं इन्स्टॉलवरती क्लिक करायचं आहे. आता आपलं हे जे काही नवीन व्हर्जन आहे ते नवीन व्हर्जन इथं आपलं सुरू झालेलं आहे. फिनिश झाल्याच्या नंतर परत तुमचं सगळं सिस्टीम तुमचे बायोमेट्रिक काढून टाकायचं आहे बाहेर. परत तुम्हाला ते अटॅच करायचं आहे. अटॅच झालं जाईल तुमचं. अटॅच झाल्यावर तुम्हाला इथं दाखवलं जाईल प्लीज वेट फॉर व्हाईल डिव्हाइस. ह्याच्यामध्ये थोडे नवीन 2 ते 4 ते 5 मिनिट लागले जाईल तर असं तुम्हाला इथं दाखवलं जाईल. ते होऊ द्या, वेळ खावा. ते झाल्याच्या नंतर इथे डिव्हाइस जे काही असेल तर आपलं सक्सेसफुली इन्स्टॉल झालेलं आहे असं दाखवलं जाईल. परत तुम्हाला काढून टाकायचं आहे. परत त्याला रिमूव्ह करून टाकल्याच्या नंतर परत अटॅच करा. अटॅच केल्यावर तुम्हाला इथं फ्रेमवर्क इज रेडी टू यूज झालेलं आहे. आपण आता परत आपलं फिंगरप्रिंट लागतं का कॅप्चरवरती क्लिक केल्यावर पाहू शकता की फाइंड फिंगर पुट युअर फिंगर ऑन स्कॅनर दाखवलेलं आहे आणि आपलं जे काही फिंगरप्रिंट आहे ते कॅप्चर्ड सक्सेस झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं आपलं हे आर.डी. सर्व्हिस ऍक्टिव्हेट झालेली आहे. आपलं जे काही नॉर्मल होतं ते व्यवस्थित चालू झालंय फुकटमध्ये. अशा पद्धतीनं आपण एकही रुपया न खर्च करता आपली जे काही आपल्याला 500, 600, 700च्या आसपास पैसे द्यावे लागत होते ते आपण एकदम फुकटमध्ये करून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या तुम्हाला जसा प्रॉब्लेम येत असेल तर स्टेप बाय स्टेप हे फॉलो करून तुम्ही तुमचे पैसे वाचून अशा पद्धतीनं तुमचं फिंगरप्रिंट डिव्हाइस आर.डी. सर्व्हिस ॲक्टिव्हेट करून तुम्ही हे करू शकता.
असेच नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला पुढे मिळत राहतील. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.